मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय? आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय? गर्भाशयात असताना जिने 9 महिने पोटात वागवलं, गर्भाशयात असताना जिने 9 महिने पोटात वागवलं, अवघडल्या काळात तिने स्वतःला मात्र रात्रंदिवस जागवलं, अवघडल्या काळातही तिने स्वतःला मात्र रात्रंदिवस जागवलं. अहो जन्म दिलाय तिने मला उधरात अनंत कळा सोसून, अहो जन्म दिलाय तिने मला उधरात अनंत कळा सोसून. माहित नाही हो एवढी सहनशीलता तिला मिळाली तरी कुठून, माहित नाही हो एवढी सहनशीलता तिला मिळाली कुठून. अहो भूक लागली आहे ना मला किती पटकन कशी ओळखते, अहो भूक लागली आहे ना मला किती पटकन कशी ओळखते. अगदी हात पाय धुवून येईपर्यंत सुंदर जेवणाचं ताट ती माऊली सजवते, सुंदर जेवणाचं ताट ती माऊली सजवते. अहो उशीर झाला ना घरी कधी मला यायला, अहो उशीर झाला ना कधी घरी यायला, तर वाट मात्र ती पाहत असते, वाट मात्र ती पाहत असते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार.
सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल महायोग पीठे तठे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गकार प्रथम नमन पाण्डुरङ्गकार प्रथम नमन पांडुरंगकार Kate
संगीताने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरातावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवत्रम कलानीशवादा बिगिर्धा विदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तो देवा निवृत्ती उदारा तो देवा निवृत्ती उदारा तो मुक्ताबाई नमो त्रिभुवन 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 पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल 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 क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरोणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लळीवाळ भक्त नोहे नव्हे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी उपदेश केला असे असणारे जगद्गुरु श्रीमंत संत देहू निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा मानवी जीवनामध्ये उपदेश करणारा अभंग आज आपण कीर्तन रूपे सेवेसाठी निवडला विठ्ठल 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 कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी आपल्या सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसा परिहार देणे ही वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे बघा अल्पसा परिहार तो म्हणजे असा कैलासवासी मालन बल भीमा गोरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली आपल्या आईला कुठेतरी सद्गती प्राप्त व्हावी कुठेतरी वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये स्थान भेटावं या हेतून केलेला हा भावनिक प्रयत्न म्हणजे हरिकीर्तन आज इथं उपस्थित असलेले मृदुंगाचार्य दादा असतील गायनाचार्य शुभम महाराज असतील त्यांचे वडील असतील आणि त्यांची आईही आणि त्यांच्या दोन्ही बहिणी हे अख्खं कुटुंब आज इथं उपस्थित आहे आणि तुम्ही सर्व श्रोते तुम्हाला माऊलींची मूर्ती समजून तुमच्या चरणी विनम्र अभिवादन होत करते आणि सेवेला सुरुवात घ्या जगद्गुरु तुकोबाराय कोणाला उपदेश करताय हो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या पृथ्वीवरती जन्माला आल्यानंतर
हे बाळा, या पृथ्वीवरती जन्माला आलायत ना तू, तर कशासाठी आलाय हे जर तुला कळालं ना, तर तू या ठिकाणी आलेला, या जन्माला आलेला आहे. हे बाळा बघ, हा देह नासका आहे, कुचका आहे, नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून तू एकच काम कर, तर काय, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घे. आपुला तो देव एक करोनी घ्यावा, तेने विना जीवा सुखानो हे, तेने विना जीवा सुखनो हे, तेने विना जीवा सुखनो हे, तेने विना जीवा. आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा. देव करोने देव करोने विना जीवा, तेने विना जीवा दुकानो हे, दुकानो हे, दुकानो हे. ये रती माई गे दुखाती जलती, ये रती माई गे दुखाती जलती. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुकनो हे. आणि तू या पृथ्वीवरती जन्माला आलायत ना, तर तू काय कर, त्या क्षणाक्षणाला विचार कर. तर कुठला विचार कर, या संसार रूपी भवसिंधूतून काय केल्यानं आपण तरुण जाऊ, हा तू तुझ्या क्षणाक्षणाला विचार कर. तुझ्या देहानं विचार कर. अरे तुझ्या देहानं तू विचार करणार आहे ना, तो देह तुझ्या मालकी हक्काचा नाही. कारण की तो देह तुझ्या मालकी हक्काचा नाही, तो नासका आहे, कुचका आहे, नाशिवंत आहे. म्हणून तू क्षणाक्षणाला विचार कर. आणि सार काय आणि असार काय याचा विचार तू क्षणाक्षणाला कर. आलाय ना या पृथ्वीवरती जन्माला, म्हणून भगवान परमात्म्याची सेवा कर, संत महात्म्याची संगती कर. आणि मिळालाय ना तुला हा देह, तर भगवान परमात्म्याचं चिंतन कर. तुकोबाराय सांगतात, नका डोळे धुरे भरवणी राहो. धुरी या शब्दाचा अर्थ धुंदी, आणि धुंदी ही मायाजाळ आहे. बघा, धुंदी जी आपल्यासारखं धुंदी जी आहे ती आपल्या डोळ्यात घातल्यासारखं राहू नका. तर काय करा, अखंड संत महात्म्याची संगती करा, परमात्मा महात्म्याची तातडी करा. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबारायांचा जर विचार करायला गेलं तर बघा, तुकोबारायांचा जर अधिकार बघायला गेलं तर ज्यांचे पित्र पंढरपूरचे पांडुरंग भगवान परमात्म्याने जीव घातले असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला विचार करायला सांगतायत. तुम्ही म्हणाल ताई, आम्ही तर विचार रोजच करतो. करतात ना विचार? बोलत चला, बोलल्याशिवाय कीर्तन मी पुढं करणार नाही. बघा, तुम्ही म्हणाला ताई आज कांदा खुरपून झालाय, उद्या लसूण खुरपायला जायचंय, हे विचार तर आमच्या डोक्यात सारखे चालू असतात. परंतु पहा, विचार करण्याचे सुद्धा 3 वर्ग पडतात. काही विचार असे असतात जे माणसानं कधीच करू नये. दुसरा विचार असा आहे जो माणसाने एकदा केला रे केला तो परत कधीच करू नये. आणि तिसरा विचार असा आहे जो माणसानं सतत करावा. आता पहिला विचार मी कोणता सांगितला? जो माणसानं कधीच करू नये. मग कुठलं काय असेल हो, सांगता येईल का बाबा? बोलत चला, सांगता येईल का? नाही. बघा, काही विचार असे असतात जो माणसानं कधीच करू नये. मग काय विचार आहेत त्याच्यामध्ये? बघा, ते म्हणतात आपल्यापासून दुसऱ्याचं वाईट होईल याचा विचार माणसानं करू नये. चोरी मारी करण्याचा विचार माणसानं करू नये. आता दुसरा विचार असा आहे की जो माणसानं एकदा केला रे केला तो परत कधीच करायचा नाही. मग कुठला विचार येऊ माय बापांनो, सांगा? बघा, एकदा जर पहिली बायको घरात आणली रे आणली तर दुसरी घरात आणण्याचा विचार करायचा का? करायचा नाही.
एकदा जर पहिली बायको घरात आणली रे आणली तर दुसरी घरात आणण्याचा विचार करायचा नाही. तुकोबराय प्रमाण सांगतात. एका पुरुषात दोन नारी पाप वसे त्याच्या घरी, किंवा दुसरी न करावी बाई बंड फजेती होई धिंगाणा होई या बायकोच्या पायी. एकदा सहज असं मी कीर्तनाला गेले आणि कीर्तनामध्ये अभंगही हाच घेतला होता आणि दृष्टांतही हाच सांगितला. तिथला एक मनुष्य उठला आणि कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडे आला आणि म्हणतो, ताई तुम्ही सांगितलं ना एकदा जर पहिली बायको घरात आणली तर दुसरी घरात आणायचं नाही, कारण की का दुसरी करावी बाई बंड फजेती होई पाप वसे त्याच्या घरी. पाप वसताना तर मी लगेच तिसरी बायको घरात आणली. मग मला सांगा दुसरीने पाप होतं तर तिसरीने काय पुण्य होईन का? नाही मायबापांनो. मग काही विचार असे करू नये माणसानी. एकदा जर केला तो परत कधीच करायचं नाही. आणि तिसरा विचार असा आहे जो माणसानं सतत करायचा आहे. कुठला विचार असा आहे तो माणसानं सतत करावा. आता हा तरी सांगा तुम्ही कुठला करावा? बघा, जो संसार आपण करतो ना तो कसा आहे? असार आहे. आणि भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे? सार आहे. विचार फक्त एकच करायचा आहे, सार सार विठोबा नाम तुझे सार. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, जमिनीवरती नाही, ती जमिनीमध्ये येत असते. बघा, ती भुईमुंगाची शेंग उपटली आणि ती भुईमुंगाची शेंग हातात जर घेतली आणि ती फोडली, भुईमुंगाची शेंग फोडली आणि ती भुईमुंगाची शेंग फोडल्यानंतर एका बाजूला टरफल आणि एका बाजूला शेंगदाणा. बघा, मग मला सांगा, टरफल हे संपूर्ण सार आहे, बरोबर ना? आणि शेंगदाणा हा संपूर्ण आसार आहे, बरोबर का? नाही माय बापांनो. शेंगदाणा हे संपूर्ण सार आहे आणि टरफल जे आपण फेकून देतो ते संपूर्ण आसार आहे. तसंच माझ्या भगवान परमात्म्याचं नाव सार आहे. बघा, अजून एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. पेढा माहिती आहेत ना सर्वांना? पेढा आवडतोत ना? बघा, पेढा जो असतो त्याला टरफल असतं का? नाही असतं का? तुमच्याकडे असतं का? आमच्याकडे नसतं बाबा. असतं का? बघा, पेढाला जसा पेढा संपूर्ण सार आहे तसंच माझ्या भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे? सार आहे. साजीर आहे, गोजीर आहे, अवीट आहे ना, कधी न मरणार आहे. बघा, म्हणून माझ्या भगवान परमात्म्याचं नाव मुखानं घेत चला, कारण हा देह आहेत ना जो मिळालाय ना तो आपल्याला, तो नाशिवंत आहे. बघा, या पृथ्वीवरती जन्माला आल्याच्या नंतर आपण फक्त एकच विचार करायचा, काय? क्षणाक्षणाला विचार करायचा, आपण काय केल्यानं आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. त्याच्यामुळं फक्त भगवंताचं नामचिंतन करत चला मायबापांनो. बघा, या कलियुगामध्ये जर तुम्हाला तुमच्या देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल ना, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईन भेटी. या कलियुगामध्ये जर तुम्हाला उद्धार करायचा असेल ना तर त्या भगवान परमात्म्याचा धावा करा. कारण हा संसार करू नका. संसार करायचा नाही अशी गोष्ट नाही, संसार करायचा. माझ्या तुकोबारायांनी संसार केला नव्हता का? केला होता. तुकोबारायांना पत्नी नव्हती का? होती मायबापांनो. पण माझ्या तुकोबारायांनी भगवान परमात्म्याचा धावा केला मायबापांनो. बघा, एक उदाहरण तुम्हाला मी सांगून जाईन. महाभारत संपलं आणि महाभारत संपल्यानंतर 5 पांडव भगवान परमात्म्याकडे आले. महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवान परमात्म्याकडे आले आणि भगवान परमात्म्याला म्हणतायत,
हे भगवंता येणारं युग हे कसं आहे सांग ना भगवंता आम्हाला. हे भगवंता येणारं युग हे कसं आहे सांग ना आम्हाला. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात येणारं युग हे कलियुग आहे. हे भगवंता या युगामध्ये काय होणार आहे हे भगवंता सांगणार आहे आम्हाला. या युगामध्ये काय होणार आहे. भगवान परमात्म्यानं सांगितलं तुम्ही पाचही पांडव 5 दिशेला जा तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील. काय सांगितलं तुम्ही पाचही पांडव 5 दिशेला जा तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील. सर्वप्रथम धर्मराजा दिशेला गेले. पाचही भावंड 5 दिशेला गेले आणि धर्मराजाला पहिल्यांदा आश्चर्य दिसलं. काय बलाढ्य असा गरुड आहे पंखावरती वेद लिहिलेत आणि तोंडामध्ये मासाचा तुकडा आहे. धर्मराजाला विशेष वाटलं भगवान परमात्म्याचा वाहन असणारा गरुड तोंडामध्ये मासाचा तुकडा आहे पंखावरती वेद लिहिलेत हे कसं शक्य. त्यावेळेस भगवान परमात्म्याला विशेष वाटलं. त्यावेळेस धर्मराजाला विशेष वाटलं. पुढे अर्जुन दादांनी आश्चर्य बघितलं. नुकतीच मेलेली गाय आहे आणि त्या गायीच्या वासरानं उठावं आणि आपल्या आईला लात मारावी. अर्जुनाला विशेष वाटलं. अर्जुनाला वाटलं नुकतीच मेलेली गाय आणि आपल्या आईला उठून आपल्या वासरानं लात मारावी हे कसं शक्य. त्यावेळेस पुढे नकुलने आश्चर्य पाहिलं की अगदी शेजारी 2 विहिरी आहेत. अगदी शेजारी 2 विहिरी आहेत त्यांचा 1 इंचाचा अंतर आहे. एक जी विहीर आहे ना ती तुरुंब भरून चाललेली आहे आणि एक जी विहीर आहे ना तिचं अगदी पाणी तळाशी आहे. जी तुरुंब भरून चाललेली आहे तिचं पाणी अगदी खारं आहे आणि जी तळाशी आहे ना तिचं पाणी अगदी गोड आहे. मग आपलं भीमदादाला विशेष वाटलं. नकुलला विशेष वाटलं जी तळाशी आहे तिचं पाणी गोड आहे आणि जी तुरुंब भरून चाललेली आहे तिचं पाणी खारं आहे. हे कसं एवढा कसा त्यांच्यामध्ये डिफरन्स. अगदी 1 इंचाचं अंतर असणाऱ्या त्या विहिरी आणि एवढा डिफरन्स त्यांच्यामध्ये. नकुलला आश्चर्य वाटलं. पुढं भीमदादांनी आश्चर्य बघितलं. 2 तोंडाचा हत्ती बघितला. एवढं मोठं महाभारत संपलं आणि मी 2 तोंडाचा हत्ती कधीच पाहिला नाही आणि हे काय विशेष मी 2 तोंडाचा हत्ती बघतोय. आता सहदेवने बघितलं. बघा सहदेवने बघितलं बलाढ्य असा डोंगर आहे खूप मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी मी उभा आहे आणि वळून खूप मोठा दगड माझ्या अंगावर येतोय आणि तितक्यात मी भगवान परमात्म्याचं नाव घ्यावं मुखानं भगवान परमात्म्याचं नाव घ्यावं आणि घडावं असं एका वाळलेल्या गवताच्या काडीनं तो दगड थांबावा मायबापांनो. विठ्ठल विठ्ठल आणि सर्व पांडवांनी 5ही पांडवांनी 5 आश्चर्य पाहिले आणि भगवान परमात्म्याकडे 5ही पांडव आले आणि भगवान परमात्म्याला म्हणतात हे भगवंता येणारं युग हे कोणतं आहे सांग ना भगवंता. भगवंत सांगतात हे येणारं युग हे कलियुग आहे. सर्वप्रथम धर्मराजा भगवान परमात्म्याला सांगू लागले भगवंता अरे मी असं बघितलं की बलाढ्य असा गरुड आहे तोंडामध्ये मासाचा तुकडा आहे आणि पंखावरती वेद लिहिले आहेत हे कसं शक्य भगवंता. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सुंदर असं उत्तर दिलं मायबाप्पांनो. या कलियुगामध्ये अशीच लोक जन्माला येणार आहे. गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत पाठ असू द्या परंतु त्यांच्याकडून मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्याकडून होणार आहे. या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहे. दुसऱ्यांदी अर्जुन दादा म्हणतात भगवंता धर्मराजाचं काहीच नाही रे भगवंता माझा ऐक ना भगवंता. त्यावेळेस भगवंत परमात्मा ऐकू लागले. अर्जुन दादा म्हणतात अरे भगवंता मी नुकतीच मेलेली गाय पाहिली रे आणि त्या गायीच्या वासरानं उठावं आणि आपल्या आईला लात मारावी हे कसं शक्य भगवंता सांगणारे भगवंता. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं उत्तर दिलं या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहे. आपल्या आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं सोडून आपल्या आई वडिलांच्या डोक्यावर पाय ठेवणार आहे. या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहे. पुढं नकुल दादाने सांगितलं हे भगवंता अर्जुन दादाचं आणि धर्मराजाचं काहीच नाही रे भगवंता माझा ऐक ना भगवंता माझा ऐक ना. त्यावेळेस भगवान परमात्म्याला सांगू लागले अगदी शेजारी 2 विहिरी आहेत. एकीचं पाणी अगदी तळाशी आहे आणि एकीचं पाणी अगदी तुरुंब भरून चाललेलं आहे. जी तुरुंब भरून चाललेली आहे ना तिचं पाणी अगदी खारं आहे आणि जी तळाशी आहे ना तिचं पाणी अगदी गोड आहे. हे भगवंता हे कसं शक्य. त्यावेळेस भगवान परमात्मे सुंदर उत्तर देऊ लागले मायबाप्पांनो. भगवान परमात्मे सांगतायत
हे नकुल, अरे जी तुरुंब भरून चाललेली विहीर आहे ना ती नास्तिक माणसं आहे आणि जी तळाशी आहे ना ती अगदी संत महात्म्यासारखी माणसं आहे. या कलियुगामध्ये थोडीच असणार आहे, पण या जगाचा, या कलियुगाचा उद्धार करून देणारी असणार आहे. या कलियुगाचा उद्धार करून देणारी असणार आहे. आता भीमदादा म्हणतात, हे भगवंता, माझ्या तिन्ही भावंडांनी पाहिलं ते काहीच नाही रे भगवंता, माझा ऐक ना भगवंता. त्यावेळेस भगवान परमात्मा ऐकू लागले. भगवान परमात्म्याला म्हणतात, अरे एवढं मोठं महाभारत संपलं आणि मी 2 तोंडाचा हत्ती कधीच बघितला नाही रे, आणि हे काय विशेष 2 तोंडाचा हत्ती. त्यावेळेस भगवान परमात्मे म्हणू लागले, अरे या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहे, याचं त्याला आणि त्याचं याला, तुमच्या आमच्या भाषेमध्ये लावालावी करणारे. बरोबर ना महिला मंडळ? बरोबर ना? महिला मंडळाला चांगलं माहिती लावालावी करायचं, बरोबर का नाही? थोडक्यात लावालावी करणारी माणसं या कलियुगामध्ये जन्माला येणार आहे. आता पुढे सहदेव म्हणतात, हे धर्मराजा, सहदेव म्हणतात, हे भगवंता, अरे माझ्या 4ही भावंडांनी आश्चर्य पाहिलं ते काहीच नाही रे भगवंता, माझा ऐक ना भगवंता. त्यावेळेस भगवान परमात्मा ऐकू लागले. बघा, अरे भगवंता, खूप मोठा डोंगर आहे, खूप मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी मी उभा आहे. त्या डोंगराच्या पायथ्याशी मी उभा आहे आणि अचानक माझ्या अंगावर एक मोठा दगड येतोय आणि तितक्यात मी तुझं नाव मुखानं घ्यावं आणि नाव मुखानं घ्यावं घडलं असं. एका वाळलेल्या गवताच्या काडीनं तो दगड थांबावा भगवंता, एका वाळलेल्या गवताच्या काडीनं तो दगड थांबावा, असं कसं शक्य भगवंता? त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सुंदर असं उत्तर दिलं मायबापांनं. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगू लागले, अरे या कलियुगामध्ये कितीही पापी लोक असू दे, या कलियुगामध्ये कितीही पापी लोक असू दे, किती वाईट विचाराची लोक असू दे, त्यांनी एकदा जरी या कलियुगामध्ये माझं मुखानं नाव घेतलं ना, त्या पापाचा अविनाश झाल्याशिवाय राहणार नाही, त्या पापाचा अविनाश झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल, पापाचा अविनाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं या कलियुगामध्ये आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करायचे. हा मिळालेला देह आपल्या मालकी हक्काचा नाही मायबाप्पांनो, आहे का? नाही. मग त्यामुळं भगवान परमात्म्याचा धावा करायचा आहे, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. मिळालंय ना हा देह, तर मग त्याचा वापर करायचा. कसा? भगवान परमात्म्याचं नाम चिंतन जितकं करता येईल तितकं चिंतन करायचंय. आणि बघा मायबाप्पांनो, अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईन. सर्व शेतकरी माणसं आहोत. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा गेल्याच्या नंतर कोणता ऋतू येतो? तो उन्हाळा. बघा, उन्हाळ्यामध्ये आपण गाईगुरांना कडबा कुट्टी चारा पाण्याची सोय करून ठेवतो का नाही? तुम्ही ठेवतात का नाही? करून ठेवतात ना? बघा, मग ती सोय करून ठेवतो आणि त्यावेळेस मग मला सांगा, ती जी कडबा कुट्टीची गंज आहे ती पेटवायला किती काड्याच्या पेट्या लागतील हो? किती लागते? एक काडी पुष्कळ आहे का नाही? मग एक काडी ओढली रे ओढली तर तुमची 15 किलोमीटरची गंज असू द्या, ती पेटून कशी, जळून कशी होईल? भस्म होईल, राख होईल. तसंच एकदा जरी माझं भगवान परमात्म्याचं नाव मुखानं घेतलं ना दादा, तर ते एकदा जरी माझं भगवान परमात्म्याचं नाव मुखानं घेतलं तर तुमचं किती मोठं पाप असू द्या, त्या पापाचा अविनाश झाल्याशिवाय राहणार नाही, त्या पापाचा अविनाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मिळालंय हा नरदेह, मग भगवान परमात्म्याची सेवा करा, संत महात्म्याची संगती करा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार,
क्षणाक्षणाला विचार करा. कसला? तर भगवान परमात्म्यापर्यंत कसं पोचता येईल याचा विचार माणसानं करावा. अहो हा नरदेह जाणार आहे, एक ना एक देह जाईल, 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 एकदा का हा देह गेला का तुम्ही किती म्हणा आई ये ना परत, आई ये ना परत, तर येईल का हो तुमची आई? नाही येऊ शकत. माय बापन किती सायास केले तरी तुमची आई परत येऊ शकत नाही. बघा, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, जिच्यामध्ये भगवंतानं ईश्वराचं मिलन करून दिलंय ना दादा, तिलाच तर आई म्हणतात. काय असते हो ही आई? आई म्हणजे मायेचा सागर आहे, आई म्हणजे चैतन्याचा जागर आहे, आई म्हणजे समृद्धीची घागर आहे. अहो साधी आपली करंगळी कापली ना तर तिला त्रास होतो, तिला दुःख होतं, तिला वेदना होतात, दुःख होतं, तिला वेदना होतात. ती आई असती मायबापांनो. अहो ज्यावेळेस लेकराला जन्म द्यायचा असतो ना त्यावेळेस डॉक्टर म्हणतात, ताई तुमचं सिझेरियन करावं लागेल, ताई तुमचं सिझेरियन करण्यासाठी तुमचं हितभर पोट फाडावे लागेल. जी हितभर पोट फाडायला मागे पुढे पाहत नाही ना तिचं या विश्वामध्ये आई नाव आहे मायबापांनो, तिचं या विश्वामध्ये आई नाव आहे. बघा, आई ही आई असते मायबापांनो. गर्भाशयात असताना जिने 9 महिने पोटात वागवलं, गर्भाशयात असताना जिने 9 महिने पोटात वागवलं, पोटी भार पोटी भरवा, पोटी भरवा, त्याचे सर्वस्व हिचा आहे, त्याचे सर्वस्व हिचा आहे, त्याचे सर्वस्व हिचा आहे, त्याचे सर्वस्व हिचा आहे. ऐशी कळवळ्याची राती, ऐशी कळवळ्याची राती, ऐशी कळवळ्याची राती, ऐशी कळवळ्याची राती, ऐशी गर्भाशयात असताना जिने 9 महिने पोटात वागवलं, गर्भाशयात असताना जिने 9 महिने पोटात वागवलं, अवघडल्या काळात तिने स्वतःला मात्र रात्रंदिवस जागवलं, अवघडल्या काळातही तिने स्वतःला मात्र रात्रंदिवस जागवलं. अहो जन्म दिलाय तिने मला उधरात अनंत कळा सोसून, अहो जन्म दिलाय तिने मला उधरात अनंत कळा सोसून,
माहीत नाही हो एवढी सहनशीलता तिला मिळाली तरी कुठून, माहीत नाही हो एवढी सहनशीलता तिला मिळाली कुठून. अहो भूक लागली आहे ना मला किती पटकन कशी ओळखते, अहो भूक लागली आहे ना मला किती पटकन कशी ओळखते. अगदी हात पाय धुवून येईपर्यंत सुंदर जेवणाचं ताट ती माऊली सजवते, सुंदर जेवणाचं ताट ती माऊली सजवते. अहो उशीर झाला ना घरी कधी मला यायला, अहो उशीर झाला ना कधी घरी यायला, तर वाट मात्र ती पाहत असते, वाट मात्र ती पाहत असते. आणि घरचे सगळे झोपी गेले ना तरी माझी माऊली मात्र जागी असते, माझी माऊली मात्र जागी असते. मायबाप्पांनो, प्रत्येक लेकराला अनुभव आला असेल हो, आला का नाही? बसलेले बाबा आला असेल ना? नो. अहो ही आई असते. आई हे घराचं मांगल्य आहे, पण बाबा हे घराचं अस्तित्व आहे. अहो त्या बापाला जाणावं कधीतरी जागा. अहो माझा हा बसलेला बाप आहे ना, तो स्वतःला मात्र, अहो माझा हा बसलेला बाप आहे ना, तो स्वतःला कपडे घेत नाही. मुलीला नवी साडी घेईल, पत्नीला नवे कपडे घेईल, मुलाला नवे कपडे घेईल, पण स्वतः मात्र अंगावर फाटकेच कपडे घालीन. माय बाप्पांनो, पण स्वतः मात्र अंगावर फाटकेच कपडे बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुर्बानी वाढवणी, आपुली कुर्बानी वाढवणी, आपुली कुर्बानी वाढवून, आपुली कुर्बानी वाढवून, एकाएकी केला विराजी चालणी, एकाएकी केला विराजी चालणी. आपुली कुर्बानी वाढवणी, आपुली कुर्बानी वाढवणी, आपुली कुर्बानी एकाएकी केला विराजी चालणी. लेकुराची बोली आपुली कुर्बानी, आपुली कुर्बानी वाढवणी, जेव्हा मुलगी सासरला निघते, बघा माय बाप्पांनो, जेव्हा मुलगी सासरला निघते ना त्यावेळेस त्या आईच्या घरात काही असू द्या, आई खूप गरीब असते हो, ती आई कितीही गरीब असू द्या, ते वडील कितीही गरीब असू द्या, पण जेव्हा मुलगी सासरला निघते ना माय बाप्पांनो, त्यावेळेस आईनं पिशवी घ्यावी, डाळी साळी कुरड्या पापड्या जे असेल नसेल त्या पुरीला त्या पिशवीत भरून द्यावावं आणि म्हणावं, बाळा हे घेऊन जा, तुझ्या संसाराला उपयोगी पडेल. मुलीनं म्हणावं, ताईनं म्हणावं, नाही आई नाही, मला याची गरज नाही ग, अगं माझ्या बापानं 5 लाख रुपयाचं कर्ज काढून मला श्रीमंताच्या घरी सून दिलंय ग, मला श्रीमंताच्या घरी सून म्हणून दिलंय ग आई, नाही आई मला याची गरज नाही. आईनं म्हणावं, अगं बाळ तू श्रीमंताच्या घरची सून झाली म्हणून काय झालंस ग, अगं या गरीब आई वडिलांची लेक आहे, अगं या गरीब आई वडिलांची लेक आहे, हे विसरू नको ताई, तू हे विसरू नको. त्यावेळेस माझ्या ताईनं पिशवी घ्यावी आणि सासरला निघून जावं. मायबापांनो बघा, सासरला निघून जावं आणि त्यावेळेस सासरवर आईच्या माहेरातून तिला फोन यावा का आईची तब्येत खूप खराब आहे म्हणून, पण आईची तब्येत खूप खराब आहे म्हणून पण तिला येता येत नाही. मायबापांनो येता येत नाही. ज्या वेळेस आई जाते तिला निरोप येतो, त्यावेळेस मुलगी येते. किती कठीण परिस्थिती बघा. एक छोटंसं लेकरू असतं मायबापांनो, एक छोटंसं लेकरू असतं, अगदी 3.5-4 वर्षाचं लेकरू असतं आणि त्या आईनं रोज उठावं, बाळाला 5 वाजता उठावं आणि बाळाला म्हणावं, बाळाचा डबा बनावा आणि बाळाला शाळेत घेऊन
बाळाला शाळेत सोडवायला जावं. बाळाला शाळेत सोडवायला जाती आई आणि बाळाला शाळेत सोडवताना रोज असं चालू राहायचं. आणि एक दिवस ती आई झोपूनच राहिली मायबापांनो. आणि ते बाळ उठलं आणि बाळ म्हणतंय, बाळ आईला गदागदा हलवतंय, अगं आई उठ ना ग मला शाळेत जायचे, अगं आई उठ ना ग मला शाळेत जायचे, अगं माझे मित्र वाट बघताय ग आई उठ ना ग, अगं माझे मित्र वाट बघताय ग आई उठ ना ग आई, अगं आई तू उठतही नाही तू बोलतही नाही का ग आई, अगं उठ ना ग आई सांग ना ग, अगं बोल ना ग माझे मित्र वाट बघताय ग आई मला शाळेत मारतील ग आई शाळेत नाही गेलो तो उठ ना ग आई, अगं उठ ना ग. त्या लेकराची आई उठत नाही माय बाप्पांनो. सगळे नातेवाईकांना त्या घरासमोर जमावं, सगळ्या नातेवाईकांना त्या घरासमोर जमावं आणि त्या आईला कुठे घेऊन जावं, स्मशानभूमीमध्ये. आणि त्या लेकरांना म्हणावं, आओ ताता आओ काका माझी आई बोलत नाहीये, सांगा ना तिला तिचं लेकरू हाक मारतंय हो, सांगा ना तिला तिचं लेकरू हाक मारतंय, उठवा ना हो त्या आईला उठवा ना. त्यावेळेस आई उठत नाही आणि आईला मशानात घेऊन जाताना ते लेकरू हाक मारते, अगं आई कुठं चाललीस ग मला सोडून, अगं आई कुठं चालली जाऊ नको ना ग आई, अगं नको ना जाऊ आई. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेले आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेले आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. अगं आई उठ ना ग, अगं आई तुला कुठं घेऊन चालले ग आई, अगं आई जाऊ नको ना ग या छोट्याशा लेकराला सोडून जाऊ नको ना ग आई, अगं कुठं चालली ग आई. आणि त्या आईला अग्निडाग देतात बघा. आणि अग्निडाग दिल्यानंतर सर्व घरी येतात आणि घरी आल्यानंतर ते बाळ विचार करतं, अगं आई कुठं गेली ग तू, आईचा फोटो घेतो आणि आईशी बोलू लागतं, अगं आई कुठं गेली ग तू मला सोडून, अगं आई सांग ना ग, अगं बाकीच्यांच्या घरामध्ये सण होताय ग, दिवाळी साजरी होती ग, संक्रांत साजरी होती ग, दसरा साजरा होताय ग, अगं सगळे नवे कपडे घालतायत का आई, पण मला कपडेही नाही ग आई, मला कपडेही नाही. अगं आई तू गेली ना तसं एक सण सुद्धा साजरा होत नाही ग आपल्या घरात, अगं आई तू गेली ना तर एक सण सुद्धा साजरा होत नाही ग. काही मुलांनी यावं आणि म्हणावं, बाळा अरे तुझी आई तुला बघायची का, तुझ्या आईला निरोप द्यायचा आहे का. त्यावेळेस त्या मुलांनी यावं आणि म्हणावं, ते बघ ते बघ ते बघ तो पतंग उडतोय ना, ती पतंग उडतीये ना, त्या पतंगाला सांग तुझी आई तिथं गेली. पतंगाला सांगतोय, अरे आई माझी देवा घरी गेली निरोप तिला सांग, अरे माझ्या आईला सांग मी तुझी वाट बघतीये, माझ्या आईला सांग एवढं छोटंसं चिमुकलंसं बाळ वाट बघतंय, अगं आई ये ना ग परत, अगं आई ये ना ग परत. पण आई यायला तयार नाहीये मायबाप्पांनो, कारण की आई खूप दूर गेलीये. कशी येईल आई सांगा ना मायबाप्पांनो, तुम्ही किती आईला हाका मारल्या तर येईल का आई, नाही येऊ शकत मायबाप्पांनो, नाही येऊ शकत. आणि त्याच्या वडिलांनी ठरावं का याला सावत्राई आणायची म्हणून, त्याच्या वडिलांनी ठरावं सावत्राई आणावी आणि त्याच्या वडिलांनी लग्न करावं आणि सावित्राई आणावी घरामध्ये मायबापांनो. सावत्राई घरामध्ये आणल्यानंतर बघा ती आई पहिल्याच क्षणात पाऊल टाकता त्या घरात म्हणते, अरे कार्ट्या इकडे ये, ए कार्ट्या इकडे ये, माझ्या 10,000 रुपयाची साडी आहे ही, माझी 10,000 रुपयाची साडी आहे, तिला इस्त्री कर. 5 वर्षाचा मुलगा आहे मायबाप्पांनो, सांगा ना कशी इस्त्री करता येईल त्याला, येईन का, नाही मायबाप्पांनो. 5 वर्षाचा मुलगा आहे. आई अगं मला नाही ग इस्त्री करता येत, आई अगं मला नाही ग इस्त्री करता येत. अरे कार्ट्या तुला तुझ्या मेलेल्या आईची शपथ आहे, तुला इस्त्री करावा लागेल कार्ट्या, तुला मेलेल्या आईची शपथ आहे. बघा ना माय बाप्पांनो, मी अगं आई असं बोलू नको ग, माझी आई खूप भारी होती ग आई, असं बोलू नको ग माझ्या आईबद्दल, अगं माझी आई खूप भारी होती असं माझ्या आईबद्दल बोलू नको ना ग.
मी करतो, इस्त्री करतो मी. थांब आई, हे बघ तुझी साडी. त्याने साडी हातात घ्यावी आणि म्हणावं, हे बघ 5 मिनिटात तुझी साडीची इस्त्री करून देतो. 5 मिनिटात तुझ्या साडीची इस्त्री करून देतं. आणि बाळानं इस्त्री करायला सुरुवात केली. 5 वर्षाचं लेकरू कशी काय इस्त्री करता येईना सांगा ना मायबापांनो. इस्त्री हातात घेतली आणि साडीला इस्त्री करायला सुरुवात केली. आणि तितक्यात त्याच्या मित्रानं यावं, म्हणावं, अरे बाळा मला तुझी गणिताची वही देणार आहे. अरे बाळा मला तुझी गणिताची वही दे ना. त्यावेळेस ते मुलगा गणिताची वही शोधण्यासाठी जावं आणि ती साडीवर इस्त्री तशीच राहावी. त्या साडीवर इस्त्री तशीच राहावी, ती साडी जळावी. आणि आईनं सावत्राईनं धावत यावं आणि म्हणावं, अरे कार्ट्या माझी साडी जळाली ना. तुला समजत नाही का कार्ट्या, आता तू या घरात राहायचं नाही. तुला खायलाही नाही, तुला प्यायलाही नाही, तुला या घरात राहायचं नाही. आणि त्या आईनं घराबाहेर काढावं मायबापांनो. त्या लेकराला 5 वर्षाच्या लेकराला घराबाहेर काढावं. सांगा ना मायबापांनो काय करील ते 5 वर्षाचं लेकरू. ते 5 वर्षाचं लेकरू म्हणतंय, अगं आई, अगं थोडीशी भाकर दे ना ग आई, मला भूक लागली. अगं थोडीशी भाकर दे ना. अगं आई उघड ना ग दार. अगं आई दार उघड ना, मला थोडीशी भाकर दे ना ग आई. अगं थोडीशी भाकर दे ना. तरी आई दार उघडायला तयार नाही. तुला जा, तुला पाणी मिळणार नाही, तुला जेवण मिळणार नाही. ती सावत्राईशी म्हणू लागली. आणि त्या बाळानं शेजारच्या आजीकडे जावं. अगं आजी मला माझी आई खायला देत नाही, मला प्यायला देत नाही. अगं आजी तू तरी दार उघड ना ग, तू तरी मला खायला दे ना ग, तू तरी मला पाणी तरी घोटभर पाणी तरी दे ना ग आई. अगं दे ना ग आई. ती आजीनी दार उघडलं नाही बायबाप्पांनो. कोणी किती म्हटलं ना मी तुझीच आई आहे, घाबरू नको बाळा. अरे मी तुझ्या आईसारखीच आहे. आई होऊ शकत नाही ना, आई तर नाही ना ती. अहो आई नाही होऊ शकत मायबापांनो. बाळं मोठी झालेत का आईला म्हणतात, अगं आई तू काय केलंय आमच्यासाठी. माझ्या आईनं काय केले माहिती का तुम्हाला मायबापांनो. खूप कष्ट सहन केले तुमच्यासाठी. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय तुम्हाला, फुलासारखं जपलंय तुम्हाला. अहो माझ्या आईनं खूप काही कष्ट केले तुमच्यासाठी मायबापांनो. माझी ही जी बसलेली आई आहे ना, अहो तुम्हाला एक सांगून जाईल प्रसंग. माझी ही बसलेली आई आहे ना, त्या आईला मुलगा म्हणतोय, अगं आई सगळे म्हणतात आईचे उपकार फेडता येत नाही, सगळे म्हणतात आईचे उपकार फेडता येत नाही, पण मी आई तुझ्या उपकारातून हे व्हायचे आई, मला तुझ्या उपकारातून तुझ्या ऋणातनं मुक्त व्हायचे आई, मला तुझे उपकार मला फेडायचे. त्यावेळेस आई म्हणती, नाही बाळा नाही, तू आईचे उपकार फेडू शकत नाही. नाही आई मला उपकार फेडायचे. मग आईनं सांग ना आई उपकार फेडण्यासाठी मी काय करू. अगं आई सांग ना उपकार फेडण्यासाठी मी काय करू. त्यावेळेस आईनं सांगावं, फक्त 1 रात्र माझ्यापाशी झोप बाळा, फक्त 1 रात्र माझ्यापाशी झोप. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर मुलाला वाटलं सोपी गोष्ट आहे. काय वाटलं सोपी गोष्ट आहे, 1च रात्र ना फक्त आई, ठीक आहे चल मी झोपणार. आणि मुलानं रात्रीचे 10 वाजावे आणि मुलांना आईपाशी, आई झोपू ना, आईपाशी जाऊन झोपावं. आणि आईपाशी झोपल्यानंतर आईला रात्री 11 वाजता तहान लागावी मायबापांनो. आईला रात्री 11 वाजता तहान लागावी आणि आईनं म्हणावं, बाळा जरा पाणी आणतोस का, खूप तहान लागलीये. बाळ म्हटलं जाऊ दे आजच्या दिवसाचा प्रश्न आहे ना. बाळानं पाणी आणलं आणि आईला पाणी दिलं. आईनं घोडभर पाणी प्यावं आणि ते भांडं तिथंच ठेवावं, तो ग्लास तिथेच ठेवावा. आणि आईनं मुद्दाम त्याला थोडासा धक्का लावावा आणि त्या बाळाच्या अंथरुणावर ते पाणी पडावं. मुलगा चिडलाय, अगं आई असं काय करतेस ग, तुला समजत नाही का. मुलगा परत शांत झाला, नाही आज आपल्याला आईच्या ऋणातनं मुक्त व्हायचंय. परत शांत झाला आणि झोपला. आणि परत झोपल्यानंतर परत आई म्हणते, अरे बाळा 2 वाजले, अरे बाळा मला तहान लागली रे, पाणी आणतोस का. परत तो मुलगा पाणी आणायला गेला आणि परत आईनं तसंच करावं, ते मुद्दाम त्याच्या अंथरुणावर पाणी सांडावं. मग तो चिडला, अगं आई तुला कळत नाही का ग मुद्दाम करतेस ना तू हे. अगं आई असं काय करतेस ग, तू असं का करतेस, मुद्दाम करतेस ना, मला झोपू द्यायचं नाही ना तुला इथं. अगं आई असं का करतेस तू सांग ना. त्यावेळेस आई म्हणती, अरे बाळा 1 दिवस तू इथं झोपला तर तुला हे झालं. तुला आई म्हणते, ज्यावेळेस तू लहान होता ना बाळा, ज्यावेळेस तू 5 वर्षाचा होता ना बाळा, तोपर्यंत माझा अथरूण ओलं करत होता. पण ज्या अथरूण ओलं झाले ना, जिथं अथरूण ओलं झालंय ना तिथं मी तुला निजवायची आणि जिथं कोरडं आहे ना तिथं तुला निजवायची बाळा, तिथं तुला निजवायची. अशी आई म्हणते मायबापांनो.
आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही मोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मधला होई गल्लोगल्ली पाहत फिरे तू ग आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही त्या आईचे उपकार आपण फिटू शकत नाही माय बापांनो. मग ते बाळ म्हणतंय खरंय गाई तुझी गोष्ट खरी आहे नाही होऊ शकत तुझ्या ऋणातनं मी मुक्त नाही होऊ शकत अगं नाही होऊ शकत किती ठरवलं ना तर नाही होऊ शकत गाई तुझ्या ऋणातनं मुक्त नाही होऊ शकत. बघा आई ही आईच असते माय बाप्पांनो. तुम्ही किती प्रयत्न करा कोणी किती म्हटलं ना बाळा घाबरू नकोस मी तुझी आई आहे पण ती आई होऊ शकते का माय बाप्पांनो नाही होऊ शकत माय बाप्पांनो. बघा आज मी आळंदीमध्ये राहते माय बाप्पांनो माझी आई आमचं घर नाशिकला आहे. आज मी आळंदीमध्ये राहते आमचं घर नाशिकला आहे. माझ्या आईपासून मी लांब आहे माझ्या वडिलांपासून मी लांब आहे माय बाप्पांनो. मला आठवण येते त्यांनाही आठवण येते माझ्या वडिलांना तर 1 मिनिट सुद्धा माझ्याशिवाय राहत नाही माय बाप्पांनो 1 मिनिट सुद्धा. पण माझी मुलगी शिकावी माझी मुलगी कुठंतरी मोठी व्हावी म्हणून माझा बाप आतून झुरतोय कळून देत नाही का माझ्या मुलीशिवाय मला करमत नाही कळून देत. बाळा तू अभ्यास कर मला सांगतात बाळा तू अभ्यास कर तू जेव तू वेळेवर सगळं गोष्टी करत जा खूप मोठी हो असं मला सांगतात माझे वडील. पण सांगा ना माय बाप्पांनो आठवण येते दाखवायचं नाहीये आठवण येते पण दाखवत नाही पण आतून मात्र झुरतायत. अहो माझा हा बसलेला बाप आहे ना माय बाप्पांनो वरनं नारळासारखा टणक दिसतोय म्हणून काय झालं हो पण नारळ जरी फोडला ना तर आतमध्ये पाण्याचा झरा वाहतोय हो आतमध्ये पाण्याचा झरा वाहतोय. तसंच माझ्या बापाचं हृदय असतं माय बाप्पांनो तसंच माझ्या बापाच्या हृदयातनं पाण्याचा झरा वाहत असतो माय बाप्पांनो. माझा बाप कधी दाखवत नाही अहो माझा बाप कधी दाखवत नाही मुलीचं लग्न करून द्यायचं असतं माय बाप्पांनो. काळजाच्या कपाळावरती मंडुळ्या बांधलेल्या दिसतात ना त्या क्षणी माझा बाप कोपऱ्यात जाऊन रडतोय माय बाप्पांनो कोपऱ्यात जाऊन रडतोय पण दाखवत नाही मुलीला कारण की कुठं तरी मुलीचं चांगलं होतंय म्हणून अश्रू लपवतोय माय बाप्पांनो. पण बघा ना किती मुलीची काळजी असते त्याला. अहो हा बसलेला बाप आहे ना स्वतः मात्र फाटके कपडे घालील पण मुलीला नवी कपडे घेतो मुलीची हाऊस पुरवतो मुलाची हाऊस पुरवतो तो माझा बाप असतो माय बापांनो. बाप स्वाभिमानी माझा बाना बाप कणखर कणा त्याच्या काळजात सुद्धा आहे लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती स्मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. उन्हा ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. हे बाप सगळ्यांच्या शिवाय काही असू द्या तो बाप सगळं त्याच्या माथ्यावर घेतो सगळं त्याच्यावर घेतो पण त्याच्या कुटुंबाला कधीच कळून देत नाही माय बाप्पांनो. त्याच्या कुटुंबाला कधीच कळून देत नाही. आणि माझी
जेव्हा मुलगी सासरला निघते ना मायबापांनो, एका चिंतेनं रडत असते. मी गेल्यानंतर माझ्या आईला गोळ्या औषधाची आठवण कोण करून देईल, मी गेल्यानंतर माझ्या आईला जेवायला कोण देईल, मी गेल्यानंतर माझ्या आईची सेवा कोण करील, या काळजीनं मुलगी ढाय मुकळून रडत असते मायबापांनो, ढाय मुकळून रडत असते. पण परमात्म्यानं जशी सेवा माझ्याकडून करून घेतली तशी सेवा मी करण्याचा प्रयत्न केला. हे बघा, आज या ठिकाणी शुभम महाराज असतील, त्यांचे वडील असतील, त्यांची आई असतील, त्याच्या दोन्ही बहिणी असतील, या कुटुंबाचा खरंच मला अभिमान वाटतो मायबापांनो. बघा, आज आपल्याला कुठंतरी मुलांना संस्कार लावायचे असेल ना तर या कुटुंबासारखे लावा मायबापांनो. त्या कुटुंबाकडे बघा ना, तिन्ही मुलं आज वारकरी संप्रदायात मायबापांनो, तिन्ही मुलं आज वारकरी संप्रदायात आहे. तुम्ही सुद्धा तुमचा एक तरी मुलगा वारकरी संप्रदायात घाला, तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही मायबापांनो, कधीच उपाशी ठेवणार नाही. या कुटुंबाचे मनपूर्वक आभार व्यक्त करते मी. आणि माऊली दादा तेही अति उत्कृष्ट असा पखवाद वाजवतात, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमच्या पूर्वा दिदी, त्यांचेही वडील इथं उपस्थित आहे, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. माईक सिस्टीम वाले आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. ओम साई क्रिएशन, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.